या कर्जमाफीमध्ये अटी आणि शर्ती भरपूर घालून जास्तीत जास्त शेतकरी वंचित ठेवता येईल तेवढे वंचित ठेवून मोजक्याच काही शेतकऱ्यांना याचा कसा लाभ मिळवता येईल अशा अटी याच्यामध्ये टाकलेल्या होत्या. आणि जर याच्या विरोधात रोहित पवार आवाज उठवला नसता तर अशाच पद्धतीची कर्जमाफी फक्त आम्ही केली हे दाखवण्यासाठी म्हणून सरकार ही कर्जमाफीचा कर्जमाफीची एक नाटक करण्याचं ठरवलं होतं. पण ज्यावेळेला हे रोहित पवारांच्या व सर्व शेतकऱ्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला रोहितदादा पवारांच्या लढा उभारण्याचं ठरवलं व याची सुरुवात पंढरपूरपासून झाली व अन्नत्याग आंदोलनापासून कर्जमाफी रद्द करून नवीन सरसकट कर्जमाफी देण्यात यावी याच्यासाठी अन्नत्याग आंदोलन केलं. अन्नत्याग आंदोलनासाठी सर्व शेतकऱ्यांनी शेतमजुरांनी व महाराष्ट्रातील जनतेने भरभरून प्रतिसाद दिला व प्रतिसादाचं स्वरूप असं झालं की सरकारने त्यांच्या प्रतिनिधी पाठवून हे उपोषण सोडून आपण चर्चेनुसार याच्यातून मार्ग काढू असा शब्द दिला. परंतु हा शब्द न पाळता अधिवेशनामध्ये नुसतीच चर्चा करून शेतकऱ्यावर एक अवाक्षरही शब्द अधिवेशन सुरू झाल्यापासून 6 दिवस कुठला एक अवाक्षरही शब्द शेतकऱ्यांच्याबद्दल सरकारनं काढला नाही व त्याच्यानंतर सरकारला इशारा म्हणून औरंगाबाद या ठिकाणी संभाजीनगर या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांनी व रोहितदादा पवारांच्या नेतृत्वाखाली आघाडी महाविकास आघाडीच्या सर्व नेते लोकांनी येथे एक आंदोलन उभा केलं व रस्ता रोको आंदोलनाच्या मार्फत सरकारकडून शब्द घेतला की आम्ही या अटी व शर्तीचा पुनर्विचार करू व याचा पुनर्विचार करून याची बैठक करून सरकारने या अटी शर्ती मागे घेतल्या व 3 अटी शर्ती मागे घेऊन याचा लाभ जास्तीत जास्त कसा मिळवता येईल याच्या संबंधात काल घोषणा केली. म्हणून आम्ही या सरकारचेही ऋणी आहोत या शेतकऱ्यांच्या वतीनं व रोहितदादांचे ऋण व्यक्त करण्यासाठी व शेतकऱ्यांचे ऋण व्यक्त करण्यासाठी आज आम्ही हा जो लढा उभा केला होता या लढ्याला यश आलं म्हणून आम्ही एवढा जल्लोष साजरा करीत आहोत व शेतकऱ्यांचा हिताचा निर्णय सरकारने घेतला याबद्दल सरकारचं अभिनंदन करण्यासाठी व शेतकऱ्यांचा या दुःखातून बाहेर काढणं याच्यासाठी आनंदोत्सव आज आम्ही या वतीनं साजरा करीत आहोत व रोहितदादा पवार यांना धन्यवाद व्यक्त करण्यासाठी आज इथं आम्ही सर्व जमलेलो आहोत. मी ॲडव्होकेट पंकज बोराडे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा सरचिटणीस व 3 जिल्ह्याचा पक्ष निरीक्षक म्हणून इथं बोलतो. दुनिया दिखाने वाला चाहिए ऐसा हमारा नेता आज इस सरकार को जिताया और शेतकऱ्या के वास्ते जो पंढरपुर के अंदर तो उन्होंने 3 दिन 4 दिन भूखे प्यासे रहे और इसके बाद में हमारे शहर के अंदर भी बहुत बड़ा आंदोलन करे और ये आंदोलन का अब आने वाले वक्त में हमारे नेता ने बताया था कि हम क्या करें मगर इसके बाद में हम बम्बई के अंदर भी हम बहुत बड़ा आंदोलन करने वाले थे. इसलिए सरकार को झुकाने वाला चाहिए वैसा एक ही नेता है वो रोहित दादा है और मैं रोहित दादा का मैं शुक्रिया अदा करता हूँ. और आज जो खेतकरी आवाली है आज ये पूरे देखो खेतकरी आवाली जश्न मनाने का वास्ते देखो कैसा जश्न मनाते बजा रहे काम इस सरकार ने किया. मैं इस पूरे न्याय देने का काम का श्रेय हमारे आदरणीय रोहितदादा पवार साहब को देना चाहता हूँ जिन्होंने शरद चंद्र जी पवार साहब के विचारों पर चलते हुए लोकशाही के मार्ग से अन्न त्याग का आंदोलन करते हुए उसके बाद भी न्याय नहीं मिलने के बाद यहाँ रास्ता रोको का आंदोलन किया था. उसका यश जो शेतकरी को मिला है मैं पूरा श्रेय रोहितदादा पवार को देना चाहता हूँ. और मैं यही एक बात बताना चाहता हूँ कि ये सिर्फ झलक थी. झलक का नतीजा हमारे शेतकरियों को न्याय मिल गया. अभी पिक्चर बाकी है. सभी लोगों को न्याय देने का काम हमारे शरद चंद्र जी पवार साहब के विचारों को देते हुए रोहित दादा पवार साहब के नेतृत्व में राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी करेंगी. और पूरे लोगों को मैं आप सभी को कहना चाहता हूँ पूरे लोगों ने जो इस जल्लोष में आंदोलन में हमें सहभाग किया शेतकरी बांधव मजदूर बांधव सभी जिन्होंने हमारा साथ दिया सभी का शुक्रिया अदा करता हूँ. जो हमें यश मिला मैं इसका पूरा श्रेय फिर से एक बार रोहित दादा पवार और शरद चंद्र पवार साहब को देना चाहता हूँ. धन्यवाद. जय हिंद.